अवघ्या 1 वर्ष 9 महिने वयाच्या वेदा परेश सरफरे या चिमुकलेनं सर्वात कमी वयाची जलतरणपटू म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करून जलक्रीडा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे। वेदाने 100 मीटर अवघ्या 10 मिनिटात पोहण्याचा विक्रम करत हा किताब मिळवला आहे। रत्नागिरीत लहान मुलांमध्ये जलतरणाची आवड निर्माण करून त्यांना जलतरणाचे धडे देणारे पहिले जलतरण प्रशिक्षक निवृत्त सैनिक शंकर मिल्के यांचे चिरंजीव राष्ट्रीय जलतरणपटू महेश मिल्के यांची वेदा ही विद्यार्थिनी आहे। चिमुकल्या वेदात असलेले जलतरणाचं कौशल्य मिल्के यांनी हेरलं, त्यामुळे त्यांनी तिला यात पारंगत होण्यासाठी परिश्रम घेतले। केवळ 11 महिन्यांच्या प्रशिक्षणाने चिमुकली वेदा जलतरणात पारंगत झाली। गेले 11 महिने महेश मिल्के आणि त्यांची पत्नी गौरी मिल्के या दोघांच्या मार्गदर्शनाखाली वेदाचं प्रशिक्षण सुरू झालं। परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणाचा परिणाम झाल्यानं अवघ्या 2.25 वर्षाच्या वेदाने इतक्या लहान वयात यंगेस्ट स्विमर म्हणून राष्ट्रीय किताबावर आपली मोहर उमटवली आहे। माझं नाव परेश जयवंत सरफरे, माझी मुलगी वेदा परेश सरफरे हिनं एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये द यंगेस्ट स्विमर टू स्विम 100 मीटर हा रेकॉर्ड केलेला आहे। आपल्या रत्नागिरीतील शासकीय जलतरण तलावामध्ये हा रेकॉर्ड 1 नोव्हेंबर 2025 रोजी केलेला आहे आणि आपली पुढील वाटचाल ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी असणार आहे। स्विमिंग का करावं ह्या मागचं कारण असं की माझा मोठा मुलगा सतत आजारी असायचा, त्याला आम्ही स्विमिंगला टाकलं। त्याचं बरंचसं आजारपण गेल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की स्विमिंग हा डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत व्यायाम असणारा एकमेव खेळ आहे आणि मुलांनी मोबाईलपासून पहिलं दूर व्हावं हा आमचा पहिला मोठो होता आणि हाच एक आमचा प्रयत्न होता की मुलांनी आजारी पडू नये, यासाठीच आम्ही स्विमिंग हा एक पहिला मार्ग पत्करला। आणि हे करत असताना माझा मोठा मुलगा स्टेट लेवलला चांगलं प्रदर्शन करत राहिलेला आहे। पहिल्या 10 मध्ये बसतोय, झोनलला सुद्धा पहिल्या 7 मध्ये बसला, साऊथ झोन CBSEला। त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की हिने सुद्धा स्विमिंगच करावं आणि ते तिच्या तब्येतीसाठी पण चांगलं आहे, असा आमचा पहिला एक घरी दोघांचा बसून आम्ही निर्णय घेतला की स्विमिंगच करावं। आणि चांगलं कसं होतं की योग्य प्रशिक्षक असल्यामुळे मुलं वाया पण जात नाहीत आणि त्यांच्या अंडर कंट्रोल राहतात। त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला होता की 6 ते 10 निदान मुलं सरांच्या मार्गदर्शनाखाली स्विमिंग पण करतील आणि फिटनेस पण चांगला राहील, हा त्यामागचा। नमस्कार, मी सौ गौरी महेश मिल्के, रत्नागिरीतील महेश मिल्के स्विमिंग ग्रुपचे संचालक म्हणून काम करते। आजपर्यंत गेले 40 वर्षापासून आमच्या सासऱ्यांनी जलतरणाची सुरुवात केलेली आहे, जिथून आमचे पती महेश मिल्के सर आणि माझ्या मुलांच्या साथीने आता आम्ही हे पुढचे क्लासेस चालवतोय। त्यामध्ये वेदा हिने आमच्या रत्नागिरीचं नाव उंचावलेलं आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतोय। ती अवघ्या 1 वर्ष 7 महिन्याची असताना तिने 100 मीटर हे अंतर अवघ्या 10 मिनिटं 8 सेकंदामध्ये पूर्ण करून रत्नागिरीचं नाव भारताच्या कोणाकोणामध्ये पोहोचवलेलं आहे, हे विशेष कौतुक वाटेल। त्यानंतर तिचा एशियन रेकॉर्ड मध्ये तिचं नाव नोंदवलं गेलं आणि आता सध्या गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिची नोंद करण्यात आलेली आहे। वेदाचा आम्हाला खूप अभिमान वाटतो की ती एवढ्या लहान वयामध्ये इतकं चांगलं स्विमिंग करून आपल्या रत्नागिरीचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवते। वेदाचे पालक आम्हाला खूप चांगलं प्रोत्साहन देतात आहेत तिच्या बाबतीत। आमचं पूर्ण कुटुंब वेदाला ऑलिम्पिक पर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे आणि तिच्यासाठी आम्ही हे प्रयत्न नक्कीच चालू ठेवू।